गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज बघा हा श्रावण महिना आता चालू होणार आहे आणि ह्या श्रावण महिन्याचे वेध आहेत ना प्रत्येक मनुष्याला लागलेले आहेत। कारण का बरं? कारण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार पूर्णतः बंद करायचा असतो आणि तो प्रत्येकाने करायला हवा। जो समर्थ विचारांमध्ये आहे ना त्यांनी तर मांसाहार करूच नये। तरी सुद्धा बघा काही भक्त मंडळी आहेत ना थोडं त्यांचं मनावर कंट्रोल सुद्धा निर्माण झालेला आहे। आणि आता हा श्रावण महिना आहे ना बघा, तुम्हाला सवय जरी असेल तरी सुद्धा मांसाहार घरामध्ये करूच नका। कारण आपल्या श्रद्धेचं आपल्या पूर्ण भक्तीचं फळ आहे ना या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि श्रावण महिना आता जेमतेम बघा 24 जुलैला म्हणजे 24 जुलैपासून सुरुवातच झाली। 24 जुलैपासून आपण मांसाहार अजिबात करू नका। आणि 24 जुलै आहे ना 24 जुलै 2025ला दीपामावस्या आहे। म्हणजे आषाढ अमावस्या म्हणजे काय बरं? म्हणजे गुरु पुष्यामृत योग आहे ना तो तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत। तर या संयोगामध्ये काय विशेष करावं ना हे सगळं आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळून येत आहेत। श्रावण महिना म्हटला ना की सर्वांच्या आनंदाचा दिवस। आणि श्रावण महिन्यातील म्हणजे 24 तारखेला नक्की काय होणार आहे? म्हणजे 24 तारखेला गुरुवार म्हटलं ना की प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण मानलेला गेलेला आहे ना। प्रत्येक गुरुवारी आपण बघा दत्तगुरूंची सेवा करत असतो। गुरूंच्या सेवेमध्ये पूर्ण आपलं मन रमवत असतो। पण गुरुवार म्हणजे विशेष काय आहे बरं? तर गुरुवारी आषाढी अमावस्या आहे। आणि आषाढी अमावस्या म्हणजे याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा दीपामावस्या देखील म्हटलं जातं। आता बऱ्याच ठिकाणी याला गटारी अमावस्या सुद्धा म्हटलं जातं। आता गटारी हा शब्द आहे ना तो खऱ्या अर्थानं चुकीचा आहे। तर गत हरी बघा आपण म्हणतो गटारी, तो खरा शब्द कोणता आहे बरं? गत हरी अमावस्या असं हे नाव आहे। पण आपल्यासाठी गटारी म्हणजे सामान्य माणसासाठी काय होती बरं? एक काळ होता की गटारी म्हणजे भरपूर मांसाहार आणणं, भरपूर काही खायला आणणं। तसं का आयुष्यामध्ये मांसाहार कधी खाणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं जर श्रावण चालू होत असेल तर त्याचा फायदा आहे का बरं? म्हणजे श्रावणा अगोदर भरपूर खायचं। ते का खायचं बरं? की आपल्याला 1 महिना मांसाहार खायला भेटणार नाही। मग अशा पद्धतीनं जर तुमचे उपवास असतील तर मग ते फळाला लागतील का बरं? कधीच नाही। बघा आपण पाहूया आता या अमावस्येला गुरु पुष्यामृत योग जुळून आलेला आहे। म्हणजे गुरु पुष्यामृत योग म्हणजे अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो। म्हणजे रवी पुष्यामृत गुरु पुष्यामृत हे खूप महत्त्वाचे योग मानले जातात। बघा 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे। आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग म्हटलं जातं। म्हणजेच गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगामध्ये केलेलं कार्य आहे ना ते दीर्घकाळ टिकत असतं। या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जातं तर त्याची शुभता आहे ना अधिक पटीने वाढते। अडथळ्यांपासून मुक्ती मिळत असते
हा दिवस मंत्रसिद्धीसाठी, खरेदीसाठी, गुरुपूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो. पुष्य नक्षत्रामध्ये बघा, ही खूप निवडक अशी माहिती आहे. जर तुम्हाला माहीत नसेल ना, ही पुष्य नक्षत्र आहे ना, नक्की पुष्य नक्षत्र का म्हटलं जातं, तर या पुष्य नक्षत्रामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण आहे ना, यांचे नामकरण झालेले होते. त्यामुळं हे नक्षत्र खूप पवित्र आहेत. हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडतं बरं? हा दिवस म्हणजे 3 शक्तींची उपस्थिती. तर बघा, या योगावर आपल्याला काही गोष्टींची खरेदी सुद्धा करायची असते. या योगावर काही खरेदी केलं जातं ना, तर अर्थातच सोनं. या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. सोनं वाढवणारी हे दिवस आहे ना, याला म्हटलं जातं. या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली, तर नवीन जागेची खरेदी केली, एखादा नवीन व्यवसाय असेल, एखादा नवीन व्यवहार असेल, आपण अवश्य करा. आपल्याला त्यामध्ये नक्कीच यश मिळेल. कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं. त्याला नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जातं. गुरु, यश, धन, पद, प्रतिष्ठा हे सर्व देणारा हा योग आहे. त्यामुळे या दोन्हींच्या संयोगानं येणारा हा गुरु पुष्यामृत योग आहे ना, हा अत्यंत समाधानी मानला जातो, अत्यंत फळदायी मानला जातो. यावर्षी या दीप अमावस्या देखील याच दिवशी आलेली आहे आणि हा लक्ष्मीकारक योग तयार झालेला आहे. म्हणून लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात, जसं दक्षिणावर्ती शंख असेल, श्रीयंत्र कुबेरयंत्र असेल, त्यानंतर देवांच्या मूर्ती असतील, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल, या दिवशी आपण अवश्य खरेदी करा. गुरु पुष्यामृत योगाचा आता मुहूर्त काय आहे ते पाहू. गुरु पुष्यामृत योग आहे ना, तो 24 जुलै 2025 रोजी गुरु पुष्यामृत योग या दिवशी सुरू होईल आणि दुपारी 4:44 दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी सकाळी 6:20 या दरम्यान आपल्याला ज्या ज्या सेवा शक्य होतील त्या आपण गुरुवारी सकाळपासून या सेवा करू शकता. या पवित्र योगावरती काही महत्त्वाचे नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की मी एवढे दिवस भगवंताची भक्ती करतो, भगवंताची सेवा करतो, पण अजून मला प्रचिती का येत नाही बरं? सर्वांच्या जीवनामधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न. पण जर तुम्ही मांसाहार करत असाल तर प्रचिती एवढ्या लवकर येऊ शकत नाही. म्हणून आज आहे ना, बघा, हा श्रावण महिना आहे, निदान श्रावण महिन्यामध्ये तरी मांसाहार करू नका. बघा, तुम्हाला प्रचिती सुद्धा येईल आणि तुमच्या मनात जी स्वप्न निर्माण झालेली आहेत ना, ती सुद्धा सत्यात उतरतील. म्हणून जो कोणी या दिवशी सोने खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं, किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहाण वगैरे ठेवण्याची ही वेळ कधीच येत नाही. पण हे फक्त बोलायचं झालं. आता सोनं खरेदी करायचं म्हटलं तर सोनं काही इतकं स्वस्त नाही की कोणीही जाऊन सहज खरेदी करू शकेल, घरी घेऊन येईल. त्यामुळं सोन्याचे इतके भाव वाढलेले आहेत ना की सहजासहजी चांगल्या व्यक्तींना देखील ते घेणे शक्य होत नाही. तर ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांचा विषय लांबचाच आहे. पण म्हणूनच काळजी करू नका. जर तुम्हाला सोन्याची वस्तू घेता येत नसेल ना, तर कमीत कमी 5 रुपयांची वस्तू जरी तुम्ही घरी आणली तरी त्याची पूजा केली, शुद्ध मनानं किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या ना, तर पुढच्या पुष्यामृत म्हणजे पुढच्या गुरु पुष्यामृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू 100% येणार. फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा. त्यातली त्यात आपल्या घरात जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी, आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील या छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते.
तर अशी कुठली गोष्ट आहे की आपल्याला जाणून घ्यायची? पण तत्पूर्वी या सोन्या व्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकता? आणि सोन्या व्यतिरिक्त तुम्ही चांदीची वस्तू देखील खरेदी करू शकता. जर आपल्या घरामध्ये छोटी मुलगी असेल तर मुलीला तुम्ही पैंजण, चैन वगैरे घेऊ शकता. अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू आहेत ना, जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचं एखादं निरंजन जर तुम्ही घेतलं ना, तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होत असते. आता प्रश्न राहिला की मुलीलाच काहीतरी का घ्यावं बरं? कारण हा गुरु पुष्यामृत योग आहे ना. बघा, आपण जर मुलीला लक्ष्मी म्हणून जर आपण काहीतरी घेतलं ना तिच्यासाठी, तर तिचं आयुष्याचं आपलं सोनं होणार आहे. कारण तिने दिलेला आशीर्वाद आहे हा सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. म्हणून आपण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये बघा, आपण म्हणतो ना की मुलगी वाचली पाहिजे, कारण मुलगी ही लक्ष्मीचं रूप आहे. पण भरपूर अशी लोक आहेत की त्यांना समजत नाही की मुलगी ही नक्की आहे कोण. जर मुलीला तुम्ही व्यवस्थित तिचा मानपान केला, मुलीला तुम्ही व्यवस्थित ठेवली, आनंदी जर ठेवली ना, तर मुलगी ही लक्ष्मीचा अवतार आहे. तुमच्या घरामध्ये पैसा पाणी कधीच कमी पडणार नाही. पण आपण मात्र आपल्याला मुली नको असतात, आपल्याला मुलं हवी असतात. कारण का बरं? कारण वंशाचा दिवा हवा असतो. पण हा वंशाचा दिवा एक दिवस आपल्याला घराच्या बाहेर काढतो. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो, स्वतः बाहेरगावी जातो. मग आपल्याला मुलगी हवी की मुलगा हवा हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. म्हणून आजचा हा कलियुग आहे ना, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मुलगी असेल तर साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. आणि जर या दिवशी जर आपल्या मुलीला काही जर खरेदी केलं ना, मुलीसाठी काही खरेदी केलं, तर तुमच्या जीवनामध्ये पुढचा गुरु पुष्यामृत योग येण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये भरपूर धनदौलत असेल, तुमच्या जीवनामध्ये पैशाने सर्व भरलेलं असेल. म्हणून शक्य झालं ना, तर तुमच्या मुलीला काहीतरी खरेदी करा. मग या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता बरं? जर तुम्ही यंत्र खरेदी करू शकत नसाल, तर आपल्या घरामध्ये आपण जेव्हा बघा माता लक्ष्मी, विष्णू भगवान यांची जेव्हा एखादा फोटो ठेवतो, दत्तगुरु माऊलींचा फोटो ठेवतो, एखादी मूर्ती ठेवतो, त्याची रोज उपासना करायला हवी. आणि जर रोज उपासना केली ना, तर तुमच्या घरामध्ये भरपूर अशी एनर्जी निर्माण होईल, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. आणि आपोआप आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलेली स्वप्न असतील, जर आपल्या जीवनामध्ये गैरसमज झालेले असतील, तर गैरसमजसुद्धा मैत्रीमध्ये निर्माण व्हायला सुरुवात होईल. पण आपण उपासना करायला हवी. जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली नाही, तर आपल्याला याचा काहीच फायदा होणार नाही. आणि हा श्रावण महिना आलेला आहे ना, या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जर खरंच हे फळं पाहिजेत असेल, आपल्याला जर खरंच या पूर्ण गुरु पुष्यामृत योगाचं सोनं मिळवायचं असेल, तर आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला हवी. आपण हे जीवन जगताना या संसारामध्ये भरपूर असं ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही, पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरत नाही. महिना अखेर झाला की पैसा संपून जातो. असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळत असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील तसं घडत असेल. पण आपण जे काही कमावतो त्याला पाय फुटतात का बरं? म्हणजे काय बरं? म्हणजे समजा पगार झाला की लगेचच घरामध्ये आजारपण येतं किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो. अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना, त्याला आपण म्हणतो की आर्थिक चणचण भासणं. तर त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये. आपण जेव्हा घरामध्ये उपासना करायला सुरुवात करतो ना, तेव्हा सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम सॉल्व होतात. आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते. आपला पैसा टिकून राहतो. घरातला आजारपण, वास्तुदोष जे काही आहे ना, ते दूर होण्यासाठी मदत मिळते. म्हणून आपोआप आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होते.
किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती निर्माण होते, किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो. हे जे सकारात्मक बदल आहेत ना, आपल्या उपासनेमुळे घडत असतात. म्हणून दत्तगुरूंची ही उपासना आहे ना, तुमच्या जीवनामध्ये एवढ्या उंच लेवलला घेऊन जाईल ना, तुम्ही त्याचा विचारसुद्धा केला नसेल. आता ज्यांना सोने खरेदी करता येत नसेल तर त्यांनी देवघरातील जी कुठली वस्तू घ्यायची आहे ती तुम्ही नक्कीच्या दिवशी घेऊ शकता. त्यासोबतच तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल ना, तसेच कासव नसेल तर ते देखील तुम्हाला घेण्याची इच्छा असेल, पण ती इच्छा जर अजून पूर्ण झाली नसेल तर गुरु पुष्यामृत योगावर तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता. कारण ती छोटीशी खरेदी आहे ना, तुमच्या घरामध्ये भरभराट देखील आणू शकते. आता हे सगळं तुम्हाला जे सांगितलं आहे ते तुम्ही घेऊ शकता, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत किंवा मग हे घेणं तुम्हाला आता शक्य नाही. मग तुम्ही काय करायचं, फक्त आणि फक्त 5 रुपयांची कवडी घरी घेऊन यायची आहे. कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळं अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असायला हवी. तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्यांची माळ बघितलेली असेल, किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात ना, त्यांच्याही गळ्यामध्ये तुम्हाला या कवड्यांची माळ बघायला मिळालेली असेल. या कवडीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळं ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं. ही कवडी गुरु पुष्यामृत योगावर घरी आणायची आहे. तिला पंचामृतानं अभिषेक घालायचा आहे आणि धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायची. आता या व्यतिरिक्त तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता, 5 सुद्धा घेऊ शकता, 7 सुद्धा घेऊ शकता, 9 सुद्धा घेऊ शकता आणि 11 सुद्धा घेऊ शकता. म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ना, म्हणजे कमीत कमी एक कवडी का होईना तुम्हाला घ्यायचीच आहे. ती तांदळावर ठेवायची आहे आणि तांदळावर ठेवल्यानंतर त्यावर पूजा करायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल त्याची एक माळ जप करायची आहे. आणि त्यानंतर ही कवडी एकतर तुम्ही देवघरामध्ये ठेवा, मग तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे एक 5 रुपयांची कवडी जर तुम्ही अशा पद्धतीनं घरात आणली तर दर पौर्णिमेला किंवा दर अमावस्याला तिची अशा पद्धतीनं पूजा केली ना, तर 100% तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू मदत होईल. आणि तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा, निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल. तर गुरु पुष्यामृत योगावर आहे ना, काय खरेदी करायचं हे तुम्हाला आता समजलंच असेल. म्हणून आयुष्यात असलेलं टेन्शन, दुःख, काळजी करणं सर्व काही सोडून द्या. तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल ना, तुम्हाला प्रचिती आलेली नसेल तर हा गुरु पुष्पावरील हा संकल्प आहे ना, हा योग मार्ग आहे. आणि या योग मार्गावर जर तुम्ही उपासना करण्याचा संकल्प केला ना आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही रोज उपासना करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्ही एकही संकल्प पाळलेला नसेल, तुमच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण झालेली असेल, दुःख निर्माण झालेली असेल, पण या 24 तारखेपासून तुमच्या जीवनामध्ये एक नवीन संजीवनी निर्माण होणार आहे. आणि ही संजीवनी आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद देणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका, जास्त चिंतेमध्ये राहू नका. तुमच्या जीवनामध्ये येणारा काळ आहे ना, तुमच्या जीवनाचं सोनंच करणार आहे. म्हणून कर्माने व्यवस्थित राहा, कर्मानं दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. जीवनामध्ये जे काही दुःख असेल ना ते सर्व विसरून जा. सद्गुरू चरणांची कास धरा. हे सद्गुरू चरण आहेत ना, तुम्हाला एक दिवस एवढ्या उंचावर नेतील ना की तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील.
आणि हा योग आहे ना, आता या 24 तारखेला आलेला आहे, म्हणजे 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसामध्ये जर तुम्ही हा संकल्प केला तर तुमची सर्व स्वप्न आहेत ना, त्यांची पूर्तता होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.